रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर शिवसेना शिंदे गट नेत्यांकडून करण्यात आलेल्या खोट्या, निराधार व राजकीय हेतूने प्रेरित आरोपांचा तीव्र निषेध करण्यासाठी शुक्रवार दिनांक 6 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता माणगाव येथील कुणबी भवनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली। ही पत्रकार परिषद शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते प्रमोद घोसाळकर व अरुण चाळके यांनी गुरुवार दिनांक 5 जून 2025 रोजी खासदार सुनील तटकरे यांना मोठा गद्दार म्हणत केलेल्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आली होती। या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती। पत्रकार परिषदेला सुरुवात करताना ज्येष्ठ नेते सुभाष कैकानी यांनी उपस्थितांचे स्वागत करत खासदार तटकरे यांच्यावरच्या आरोपांचा तीव्र शब्दात निषेध केला। ही टीका पूर्णतः खोटी व राजकीय हेतूने प्रेरित आहे। शिवसेना शिंदे गट नेते पालकमंत्री पदाच्या वादावरून स्वतःतील मतभेद लपवण्यासाठी हे आरोप करीत आहेत। खरा गद्दार कोणी आहे हे जनतेला ठाऊक आहे, असा पलटवार त्यांनी केला। प्रमोद घोसाळकर व अरुण चाळके यांनी खासदार तटकरे यांच्या विरोधात वापरलेली भाषा निषेधार्ह असल्याचं सांगत हेच लोक सतत पक्ष बदलण्याचे विक्रम ठेवतात, अशी सडकून टीका त्यांनी केली। त्यांनी यावेळी खासदार तटकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करत मुंबई गोवा महामार्गाचे काम गतीने सुरू ठेवण्यासाठी घेतलेल्या प्रयत्नांचीही माहिती दिली आहे। त्या दौऱ्यांमध्ये घोसाळकर व चाळके हे स्वतः सहभागी होते, त्यामुळे आज त्यांनी तटकरे यांच्यावर आरोप करणे म्हणजे निव्वळ दुटप्पीपणा आहे, असेही ते म्हणाले। अशा टीकांना आम्ही निवडणुकीतच कडवे उत्तर देऊ, असा इशारा देत पत्रकार परिषद संपवण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष कैकानी, तालुका अध्यक्ष बाळाराम नवगणे, माजी विधानसभा अध्यक्ष चंद्रशेखर खानवेलकर, युवक अध्यक्ष शादाब गैबी, महादेव बक्कम, राम टेंबे, गजानन अधिकारी, शांताराम भोरावकर, प्रकाश लाड, दीपक जाधव, तुकाराम सुतार, आनंद यादव, संगीता बक्कम, रवींद्र मोरे, किशोरी हिरवे, महेश महाजन, किरण पागार, शुक्रदास मोरे, रामभाऊ टेंबे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पक्षाकडून या विषयावर अधिकृत भूमिका लवकरच स्पष्ट करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले। आणि आपल्या माध्यमातून सोशल मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, त्यामध्ये जे आपण सारी मंडळी प्रसिद्ध देणार आहात ते माझे पत्रकार होते मित्रांनो। गेले अनेक दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय नेते सुनील तटकरे साहेब यांच्या विरोधात प्रकारची मोहीम उघडलेली आहे। त्यामध्ये विशेषतः कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थुर्वे असतील, महेंद्र दळवी असतील, या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, दुसरे शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुणजी चाळके यांचा निषेध करण्यासाठी खास करून याची सभा आयोजित केलेली आहे, पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या रायगड जिल्ह्याची गेली अनेक वर्षापासून विकासाची गंगा तटकरे साहेबांच्या माध्यमातून होत असताना तटकरे साहेबांच्या विरोधात जे वक्तव्य जे करतायत त्यांचा निषेध जेवढा करावा तेवढा कमीच आहे। कारण ज्या पद्धतीने समोरच्याकडून काहीही कारण नसताना आदरणीय तटकरे साहेबांना टार्गेट केले जात आहे, त्याचा निषेध करून थांबणार नाही आहे आपले कार्यकर्ते। कारण तटकरे साहेब जो वाद आहे पालकमंत्री पदाच्या बाबतीत नेहमीच ची भूमिका ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून होत असते। त्यामध्ये तटकरे साहेबांचा फार मोठा कुठल्या प्रकारचा संबंध असेल वाटत नाही, त्यामुळे त्यांचा वाद जो असेल तर त्यांच्या संघटनेकडे करावा। आमच्या पक्षाचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घेत असते, त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे तो त्यांचे उपमुख्यमंत्री घेत असतात। बीजेपीचा निर्णय असेल तर बीजेपीचे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते घेत असतात। कारण नसताना ह्या सगळ्या वादामध्ये तटकरे साहेबांना टार्गेट केलेले आहे, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते संतप्त झालेले। काल परवा पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेमध्ये गद्दारांचा महागद्दार प्रमोद घोसाळकर यांनी शिवधन विधानसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने गद्दारी केली याचं सविस्तर वृत्तांत आपल्याला मागच्या पत्रकार परिषदेमध्ये पण दिला होता। दुसरे महान संपर्क प्रमुख, त्याचा संपर्क कधी
शिवसैनिकांमध्ये पण नसतो आणि सर्वसामान्य जनतेमध्ये पण नसतो. संध्याकाळी मात्र एखाद्या विशिष्ट टायमाला त्यांचा संपर्क असतो. असे अरुण चाळके यांनी तटकरे साहेबांबाबतीत जे वक्तव्य केलं, अरुण चाळकेंना मला एवढंच सांगायचं आहे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, आपल्या घरी स्वतःला आपल्याला कोणी फोन करत नाही, आपल्याला सर्वसामान्य जनता आपल्या दाराशी कधी येत नाही. शिवसैनिक येणं तर दूरच राहिलं, परंतु आपल्याला काहीतरी महत्त्व प्राप्त व्हायला पाहिजे, आपलं नाव चर्चेत यायला पाहिजे. त्यासाठी प्रमोद घोसाळकर आणि अरुण चाळकेंनी नुसती खटाटोप चालू केलेली आहे. ही दोन्ही मंडळी जी आहे सारी पत्रकार परिषदेची जर बारकाईत तुम्ही बघितलं तर 12 गावचं पाणी पिऊन आलेली सारी मंडळी आहे. कधीही एका पक्षामध्ये स्थिर राहिलेली नाही. अशा प्रवृत्तीच्या लोकांना तटकरे साहेबांबद्दल बोलण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही आहे. त्यामुळे त्यांना एवढंच सांगतो, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्यांनी काय वक्तव्य केलं की आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्ही दाखवून देऊ, आम्ही पण तयारीतच आहोत. प्रमोद घोसाळकर जिथे सांगतील त्या ठिकाणी आमचा सर्वसामान्य कार्यकर्ता उभा राहायला राष्ट्रवादीचा तयार आहे. त्यांनी कुठल्याही मतदारसंघात उभं राहावं, विजापूर राहावं, लोणे राहावं, गोरेगाव राहावं, मोरबा राहावं. हा माझं चॅलेंज, ओपन चॅलेंज आहे. त्यांनी स्वतः उभं राहावं. ही तिकीट मिळवण्यासाठी किंवा कोणीतरी आपल्याबद्दल चांगलं बोलायला पाहिजे ह्या प्रवृत्तीने जे घोसाळकरांचे उपद्रव तटकरे साहेबांची टीका टिकीट करते त्यांना त्यांच्या भाषेतच भविष्यात आज जरा सौम्य पद्धतीने, कारण आम्ही तटकरे साहेबांचे आम्हाला शिकवण आहे, आपण संयमाने प्रत्येक गोष्टीला सामोरं जायला पाहिजे. आणि त्या संयमाचा जर आमच्या कडलट झाला आम्हाला सुद्धा शेवटी नाईलाज आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, माणगाव. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.